फेब्रुवारी महिना चालू झाला की मोगऱ्याच्या झाडावरती अशा प्रकारे भरपूर फुले यायला सुरुवात होत असते। मात्र अशा प्रकारे भरपूर कळ्या फुले येण्यासाठी झाडाला खते देणे जसे आवश्यक असते तसेच या झाडावरती काही कामे देखील करावी लागतात। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले YouTube चॅनेल SP गार्डनिंग मराठी मध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये मोगऱ्याच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी आपल्या घरातीलच 2 वस्तूंचा वापर करून आपण या झाडाला खत देणार आहोत। त्याचबरोबर या झाडाची काळजी कशी घ्यायची, झाडावरती कोणती कामे करायची याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। मोगरा हे एक उन्हाळी फुलझाड आहे, त्यामुळे त्याला उन्हाळ्यामध्येच भरपूर अशी फुले लागत असतात। मोगरा हे उन्हाळ्यामध्ये वाढणारे फुले देणारे झाड असल्यामुळे साहजिकच या झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे। त्यामुळे कुंडीमध्ये लावलेले हे मोगऱ्याचे झाड अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर असा हा सूर्यप्रकाश मिळेल, म्हणजे आपले हे झाड चांगले वाढून भरपूर फुले असे देत राहील। जर या झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळाला नाही तर झाडाची वाढ ही चांगली होत नाही आणि फुले देखील अगदीच कमी प्रमाणामध्ये ही मिळत राहतात। मोगऱ्याच्या झाडाला चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी याला वेळोवेळी खते देणे जसे आवश्यक असते तसेच या झाडावरती काही कामे करावी लागतात। त्यातील करायचे सगळ्यात महत्त्वाचे काम म्हणजे या झाडाची ही छाटणी करावी। छाटणी केल्यामुळे झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येतात, नवीन फांद्या तयार होतात आणि झाडावरती ज्या पण कळ्या किंवा फुले लागतात त्या या नवीन फांदीवरतीच लागत राहतात। जुन्या फांदीवरती कळ्या किंवा फुले ही जास्त लागत नाहीत। त्यामुळे आता फेब्रुवारीमध्ये तुम्ही झाडाची छाटणी केली तर झाडावरती भरपूर अशी फुले लागण्यासाठी मदत होईल। आता आपण मोगऱ्याच्या झाडाला घरातील ज्या 2 वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ते म्हणजे ह्या लिंबाच्या सुकलेल्या साली आहेत। लिंबाच्या साली या झाडांना फुले येण्यासाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त अशा आहेत, कारण लिंबाच्या साली ह्या आम्लयुक्त असतात आणि याचा वापर जर फुलांच्या झाडांना तुम्ही खत म्हणून केलात तर या कुंडीतील जी माती आहे ती आम्लयुक्त करण्याचे काम ह्या लिंबाच्या साली ह्या करत असतात आणि झाडांना भरपूर कळ्या फुले येण्यासाठी ह्या आम्लयुक्त मातीचीच आवश्यकता असते। लिंबाच्या सालीप्रमाणेच तुम्ही संत्र्याच्या सालीचा देखील हा वापर केला तरी देखील हा चांगला असा हा फायदा होतो। मात्र या ज्या साली आहेत त्यांचा वापर देखील हा प्रमाणशीर करायचा आहे, सारखा याचा वापर हा करायचा नाही। अशा प्रकारे ज्या लिंबाच्या किंवा संत्र्याच्या साली आहेत त्या तुम्ही सुकवून साठवून ठेवल्यात तर वर्षभर तुम्ही याचा खत म्हणून झाडांना वापर करू शकता। मोगऱ्याच्या झाडाच्या या कुंडीतील माती देखील अधूनमधून म्हणजे कमीत कमी 15 ते 20 दिवसातून अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी। त्यामुळे मातीमध्ये हा ऑक्सिजन खेळता राहतो। मातीमध्ये ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे तो झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचला जातो, झाडांच्या मुळांची त्यामुळे चांगली वाढ होते। मुळांची चांगली वाढ झाली म्हणजे साहजिकच आपले झाड देखील हे चांगले वाटते। त्याचबरोबर झाडाला आपण जे पण खते किंवा पाणी देतो ते अशा मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला असा हा फायदा होतो। आता आपण मोगऱ्याच्या झाडाला देण्यासाठी ज्या दुसऱ्या वस्तूचा वापर करणार आहोत ते म्हणजे हे सफेद तीळ आहेत। तीळ देखील हे झाडांसाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त असे आहेत, कारण याच्यामध्ये जे पोटॅशियम, प्रोटीन, कॅल्शियम यासारखे जे घटक असतात त्यामुळे आपली झाडे ही चांगली वाढतातच, पण झाडावरच्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी याचा खूप चांगला असा हा फायदा होतो। त्यामुळे या तिळाचा झाडांना खत म्हणून हा वापर जरूर करावा। याचा वापर तुम्ही पाण्यामध्ये हे भिजत घालून लिक्विड खत तयार करून देऊ शकता किंवा याची मिक्सरमध्ये अशा प्रकारे ही पावडर तयार करून मातीमध्ये मिक्स केली तरी देखील झाडाला त्याचा चांगला असा हा फायदा होईल। आता आपण मोगऱ्याच्या झाडाला देण्यासाठी जे सुकलेले लिंबाची साल आणि तिळापासून तयारी केलेली जी पावडर आहे ती देण्यापूर्वी कुंडीतील जी माती आहे ती थोडी हलवून मोकळी करायची, म्हणजे आपण दिलेली खते ही मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतील। तर हे जे लिंबाची साल आहे ती फक्त 1 तुकडा हे आपल्याला एका कुंडीसाठी आणि जे तिळापासून पावडर तयार केलेली आहे ती फक्त 1 चमचा एवढ्या प्रमाणामध्येच या दोन्ही वस्तूंचा वापर हे 10 ते 12 इंचाच्या एका कुंडीसाठी हा करायचा आहे। अशा प्रकारे सफेद तिळाची पावडर, लिंबाची साल याचा वापर महिन्यातून एकदा जर तुम्ही मोगऱ्याच्या झाडासाठी केलात तर झाडाला खूप चांगला असा फायदा होईल। अशा प्रकारे हे दोन्ही वस्तू मातीमध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर झाडाला भरपूर असे हे पाणी द्यायचे। तुम्ही पाहाल काही दिवसामध्येच आपले झाड हे
कळ्या फुलांनी तुम्हाला भरगच्च झालेले दिसून येईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।